पांडुरंगाला कर्नाटकचा राजा का म्हणतात? विठ्ठल महाराष्ट्रातल्या पंढरपूर इथं असून त्याला कानडा म्हणण्यामागचं कारण काय आहे? निराकार तो निर्गुण ईश्वर, जसा प्रकटला असा विठेवर. उभय ठेविले हात कटीवर, पुतळा चैतन्याचा. कानडा राजा पंढरीचा. अगदी घरोघरी रोज ऐकायला मिळणारं हे गाणं. सुधीर फडके यांची चाल आणि महाकवी ग. दि. माडगूळकरांच्या शब्दांनी हे गीत अत्यंत भक्तिभावाच्या विश्वात आपल्याला घेऊन जातं. मात्र हा विठ्ठल महाराष्ट्रातल्या पंढरपूर इथं असूनही त्याला कानडा म्हणण्यामागचं काय कारण आहे, हा प्रश्न मात्र भल्याभल्यांना सतावतोय. आपण आज याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. पंढरीच्या निवासी असणाऱ्या या विठ्ठलाच्या मंदिरात एका तुळईवर संस्कृत आणि कन्नड लेख कोरलेला आहे. यात पंढरपूरचा उल्लेख पंढरगे असा आढळतो. पंढरगे हे पंढरपूरचे मूळ नाव असावे आणि त्यांच्या अपभ्रंशातून पंढरपूर असं नाव तयार झालं असावं, असा जाणकारांचा अंदाज आहे. पंढरगे हा मूळ कानडी भाषेतला शब्द आहे. त्यावरूनच पांडुरंग असं विठ्ठलाला संबोधलं गेलं असावं, असंही सांगण्यात येतं. पांडुरंग म्हणजे ज्याची कांती त्वचा उजळ आहे असा. मात्र पांडुरंग काळा असल्याचं पाहायला मिळतं. यामागेही संत साहित्यात काही उल्लेख सापडतो. मूळ गोऱ्या वर्णाच्या पांडुरंगावर गाई म्हशींच्या खुराने उधळलेली धूळ साचली आहे, म्हणून पांडुरंगाचा वर्ण काळा झाला असं सांगितलं जातं. विठ्ठल याचा मूळ शब्द विष्टल अर्थात रानावनात दूरवर असणारा असा होतो, असं काही जाणकार सांगतात. तर विट्टी या कानडी शब्दावरून विठू किंवा विठ्ठल आणि इटू या तामिळ शब्दाचा अर्थ कंबरेवर हात ठेवलेला असा होत असल्याचा दावाही काही साहित्य करतात. मग विठेवर उभा तो विठ्ठल असा तो पांडुरंग आहे असं सांगण्यात येतं. कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लाविला वेधू, अशा शब्दात श्री संत ज्ञानेश्वरांनी विठ्ठलाबद्दल आपली भक्ती मांडली आहे. मात्र या ओवीतही कानडा आणि कर्नाटक असे दोन शब्द आढळून येतात. पांडुरंग कांती दिव्यतेज झळकती या ज्ञानेश्वरांच्या ओवीत कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लाविला वेधू हे ओळ आपल्याला पाहायला मिळते. पण या ओळीचा नेमका अर्थ काय लावावा असा प्रश्न साहित्यिकांना पडला. नाथ संप्रदायात विठ्ठल हा कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये आला असं काहीसं पाहायला मिळतं. विजयनगरच्या सम्राटाला या विठ्ठलाची मोहिनी पडली. त्यानं विठ्ठलाचं हरण करून त्याला कर्नाटकात नेलं खरं, मात्र एकनाथांचे आजोबा भानुदास यांच्या तपश्चर्येने तो विठ्ठल पुन्हा महाराष्ट्रात आला आणि पंढरपूरला स्थानापन्न झाला असं सांगितलं जातं. आणखी एक कथा जी सर्वश्रुत आहे ती म्हणजे भक्त पुंडलिकाची. पुंडलिकाच्या भक्तीने पांडुरंग प्रकट झाला. त्याने पुंडलिकाला हाक मारली. मात्र पुंडलिकाने आपण आईवडिलांची सेवा करत आहोत, काही काळ थांबावे देवा असं पांडुरंगाला सांगितलं. त्यावर पांडुरंगाने मी कुठे उभा राहू असं विचारताच पुंडलिकाने एक वीट देवाकडे सरकवली आणि देवा या विठेवर उभा राहा असं पांडुरंगाला सांगितलं. पुंडलिक रकरत असलेल्या आईवडिलांच्या भक्तीने पांडुरंग प्रसन्न झाला आणि तेव्हापासून वारकरी बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराज की जय असं पांडुरंगाचं नाव घेतात. रामकृष्ण हरी.